हॅलो फ्रेंड्स, फ्लेवर्स ट्रेजरमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आजच्या भागामध्ये आपण पोपटी नावाचा एक खाद्यप्रकार कसा केला जातो ते बघणार आहोत. पोपटी म्हणजे विशिष्ट अशा फ्लेवर्ससोबत आणि मसाल्यांसोबत फक्त उकडून शिजवलेल्या अशा भाज्या आणि त्यासोबतच मांसाहारी पदार्थ जसं की चिकन, फिश आणि अंडं. तर हे दोन्ही प्रकारे शाकाहारी आणि मांसाहारी असं दोन्ही प्रकारे केलं जातं आणि ते दोन्ही डिश खूपच छान फ्लेवर्सचे असतात. इथे पोपटी तयार करण्यासाठीची बरीचशी सगळी तयारी झालेली आहे आणि याच्यामध्ये आता एक माठ घेतलेला आहे इथे आणि या माठामध्ये याच्यामध्ये सगळे ज्या वनस्पती आहेत, ज्या फ्लेवर्ड वनस्पती आहेत त्यापैकी भांबुर्डी नावाचा एक पाला मिळतो, ज्याच्यामध्ये ओवा, ओरेगॅनो, तुळस असा एक मिक्स फ्लेवर त्या भाजीला असतो. भाजी म्हणण्यापेक्षा त्या पानांना असतो आणि ह्याच पानांसोबत ही जी पोपटी आहे दोन्ही प्रकारची शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारची पोपटी ह्या भाज्यांसोबत ह्या पालांसोबत शिजवली जाणार आहे. तर पाला घातलेला आहे, त्याच्यामध्ये ओवा घातलेला आहे आणि मीठ घातलेलं आहे त्याच्यावरती. आणि आता या पालांवरती आपल्याला हे बाकीचे जे तयार करून ठेवलेले जे केळीच्या पानामध्ये बांधून ठेवलेल्या ज्या भाज्या आहेत, मग त्याच्यामध्ये रताळी आहेत, बटाटा आहे, कांदा आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे बीन्स किंवा वाटाण्याच्या शेंगा, पावट्याच्या शेंगा ह्यासुद्धा आहेत, बेबी कॉर्न आहे, मक्याचं कणीसचं जे पूर्ण वाढ झालेलं आहे ते पण आहे, अशा वांगी आहेत. तर अशा प्रकारे अनेक वेगवेगळ्या भाज्या याच्यामध्ये वेगवेगळ्या अशा त्याच्या पोटल्या तयार करून किंवा त्या केळीच्या पानामध्ये व्यवस्थित बांधून ठेवल्या आहेत. ते बांधण्यापूर्वी त्या सर्व भाज्या आणि जे चिकन आणि फिश किंवा अंडं वगैरे आपण वापरणार आहोत, अंडं नाही पण बाकी फिश आणि जे चिकन आहेत आणि ह्या भाज्या ह्या सर्व आधी मॅरिनेट करून घेतलेल्या आहेत. मॅरिनेशनसाठी याच्यामध्ये पुदिना, ओवा आणि तिखट असलेला म्हणजे मिरची पावडर, लिंबू, हळद असे वेगवेगळे पदार्थ घालून याच्यामध्ये हे मॅरिनेशन तयार केलेलं आहे आणि त्यामध्ये ह्या सर्व भाज्या बऱ्याच वेळ अशाच लावून ठेवलेल्या आहेत आणि नंतर त्या सेपरेट अशा बांधून ह्या भांबुर्डीच्या पाल्यासोबत त्यांना आपण शिजवणार आहोत. ह्या भाज्यांचे असे लेयर करून आतमध्ये या माठामध्ये ठेवलेले आहेत आणि काही एक दोन लेयर झाल्यानंतर मग त्याच्यावरती ह्या भांबुर्डीचा पाला जो आहे तो लावायचा आहे. सुरुवातीला आपण सगळ्यात खालीसुद्धा भांबुर्डीचा पालाच लावलेला आहे. आता याच्यामध्ये त्यांनी ह्या ज्या वाटण्याच्या शेंगा होत्या ज्या मॅरिनेट केलेल्या आहेत त्या सोडून त्याच्यामध्ये भरलेल्या आहेत, जेणेकरून त्याचा वास आणि त्या मॅरिनेशनमध्ये असल्या मसाल्यांचा वास ह्या पूर्ण सगळ्या भाज्यांना लागेल आणि त्या फ्लेवरमध्येच ह्या भाज्या व्यवस्थित उकडून निघतील आणि ते खाताना खूपच छान लागेल. ह्यासाठी ही अशी अरेंजमेंट केलेली आहे. हे सर्व भाज्या व्यवस्थित गच्च अशा दाबून या माठामध्ये भरलेल्या आहेत. याच्यामध्ये सगळं भरत आल्यानंतर त्याच्यामध्ये कांदेसुद्धा अखंड, ज्याची साल काढलेली नाही, असे छोटे छोटे कांदे अखंड असलेले याच्यामध्ये भरलेले आहेत आणि तेही असेच दाबून सर्व बाजूनी भरलेले आहेत. त्यानंतर परत वरती भांबुर्डीचा पाला घालायचा आहे आणि हा सगळा गच्च झाल्यानंतर मग त्याच्यावरती परत पुन्हा एकदा मिठाचा लेअर त्याच्यामध्ये टाकायचा आहे. अशा पद्धतीने त्याच्यावरती हा भांबुर्डीचा पालासुद्धा अगदी गच्च असा बसवल्यानंतर ते बाहेर येऊ नये, पडू नये यासाठी वरून काही छोट्या आकाराच्या काठ्या घेतलेल्या आहेत, ज्या याच्यामध्ये विशिष्ट पद्धतीने अशा गच्च लावलेल्या आहेत. आता तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये कशा पद्धतीने ह्या काठ्या लावायच्या आहेत. जेवढं गच्चपणे दाबून हा पाला ह्याच्यामध्ये भरला जाईल तेवढं ह्या माठातून हे सगळं मिश्रण खाली पडणार नाही आहे, कारण आपण हा माठ अपसाईड डाऊन अशा पद्धतीने शिजायला ठेवणार आहोत. आता याच्यामध्ये ह्या ज्या काठ्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने आतमध्ये खोचून व्यवस्थित आडव्या अशा लावलेल्या आहेत. आता जेणेकरून यातून काहीसुद्धा बाहेर पडणार नाही. आता ते या पद्धतीनं असं माठ खाली केल्यानंतरसुद्धा याच्या तोंडातून काहीही खाली पडलेलं नाही आहे आणि असा माठ आपण आता तो
शिजण्यासाठी ठेवणार आहोत. जसं आपण व्हेज असलेला पोपटीचा माठ तयार केला त्याच्याचप्रमाणे हा नॉनव्हेजचा सेपरेट दुसरा माठ आहे तोही तयार करायचा आहे. त्याच पद्धतीने भांबुर्डीचा पाला सगळ्यात खाली ठेवून त्याच्यावरती मीठ टाकलेलं आहे, ओवा टाकलेला आहे. त्याच्यानंतर हे सर्व जे नॉनव्हेजचे आयटम आहेत ते सुद्धा याच्यामध्ये व्यवस्थित अरेंज केलेले आहेत सेम पद्धतीने. आणि आता ही पोपटीची तयारी चालू आहे. व्यवस्थित आग लावण्यासाठी त्याला कडेनं असं शेकरलेलं आहे की आणि त्याच्यावरती गवत घातलेलं आहे, सुकलेलं काठ्या लावलेल्या आहेत आणि हे संपूर्ण सगळं ह्या माठाच्या भोवतीने अरेंज करून याला पेटवलं जाणार आहे. हे दोन्ही माठ एक शाकाहारी आणि एक मांसाहारी असा सेपरेट या मध्ये व्यवस्थित शिजण्यासाठी दोन वेगवेगळ्या अशा शेकोट्या टाईप केलेल्या आहेत आणि हे पेटवून द्यायचं आहे. ह्या आगीमुळे आणि आत ह्या सर्व भाज्यांचा स्वतःचं जे पाणी असेल ते सुटणार आहे, पानांचं पाणी असणार आहे आणि याच्यामध्ये हे वाफेवरती व्यवस्थित शिजून गेल्यानंतर ही आग पूर्णपणे शांत झाल्यानंतर हे माठ उचलले जातात आणि मग त्याच्यामधून आपण सर्व काही बाहेर काढणार आहोत. अशा पद्धतीनं ह्या सर्व शेंगा वगैरे सोलून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये असलेले सगळे पदार्थ बाहेर काढून डिशमध्ये अरेंज केलेले आहेत आणि हे खाताना अगदी अंगच्या पाण्यामध्ये वाफलून आणि मसाल्यांमध्ये असल्यामुळे खूपच छान टेस्टी लागतं आणि हे एकदा करून बघायला पण हरकत नाही. जनरली थंडीच्या दिवसामध्ये आता ह्या ज्या भाज्या नवीन नवीन सगळ्या येत असतात त्या दरम्यान ही डिश बनवली जाते. पोपटी नक्कीच एन्जॉय करा.